नमस्कार दोस्तों, निगमानंद IIT फाउंडेशनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1चा सेकंड टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन्स याबद्दल माहिती घेणार आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशन हा टॉपिक आपण स्टेप बाय स्टेप बोर्डच्या पुस्तकामधनं CBSE, NCERT आणि NTSC साठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आपण आज विचार करणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, त्याचे रूट्स किंवा झिरोज कसे तयार होतात आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन्स सॉल्व करण्याच्या मेथड्स आणि नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आणि ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर बाळांनो, वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट टू द पोलिनोमियल अँड देअर झिरोज. या चॅप्टरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन्सच्या बाबतीमध्ये आपण मागच्या वर्षी पोलिनोमियल्स या चॅप्टरमध्ये पोलिनोमियलचे टाईप्स अभ्यासले होते. ज्या टाईप्समध्ये आपण पाहिलं होतं की पोलिनोमियलचे टाईप्स हे डिपेंड्स ऑन द टर्म अँड डिपेंड्स ऑन द डिग्री असतात. त्या डिपेंड्स ऑन द डिग्री या टर्म्समध्ये या पद्धतीमध्ये आपण पाहिलं होतं की फर्स्ट टर्म आहे जिच्यामध्ये आपण डिग्रीवरचे प्रकार पाहत आहोत. लिनियर पोलिनोमियल. या लिनियर पोलिनोमियल आपण त्याला म्हणतो की इन ॲन पोलिनोमियल हॅव्हिंग डिग्री इज 1. ज्या पोलिनोमियलची डिग्री 1 असते तिला तुम्ही लिनियर पोलिनोमियल्स असं म्हणता. त्यानंतर आपण सेकंड पोलिनोमियल्स पाहिलं होतं ज्याला आपण क्वाड्रॅटिक पोलिनोमियल असं म्हणतो. क्वाड्रॅटिक पोलिनोमियल. हा क्वाड्रॅटिक पोलिनोमियलमध्ये ज्या पोलिनोमियलची डिग्री 2 असते, द डिग्री हॅव्हिंग 2 इज नोन ॲज अ क्वाड्रॅटिक पोलिनोमियल. ऑल्सो वी हॅव लर्न क्युबिक पोलिनोमियलमध्ये तुम्ही पाहिलं होतं की ज्या पोलिनोमियल्समध्ये डिग्री 3 असते, डिग्री हॅव्हिंग 3 इज कॉल्ड ॲज क्युबिक पोलिनोमियल. अँड फोर्थ टाईप्स आपण पाहिला होता बायो क्वाड्रॅटिक पोलिनोमियल. बायो क्वाड्रॅटिक पोलिनोमियल्समध्ये डिग्री हॅव्हिंग 4 मीन्स डिग्री हॅव्हिंग 1 it is called the linear polynomial, degree having 2 it is called the quadratic polynomial, degree having 3 is known as a cubic polynomial, and bioquadratic polynomial having the degree 4. परंतु बाळांनो, डिग्री म्हणजे काय? इफ ॲन पोलिनोमियल हायेस्ट इंडेक्स इज कॉल्ड द डिग्री. म्हणजे सो हायेस्ट इंडेक्स्ड मीन्स ग्रेटेस्ट इंडेक्स इज कॉल्ड डिग्री. त्याला आपण डिग्री असं म्हणतो. म्हणजे एखाद्या पोलिनोमियलच्या मध्ये सर्वात मोठ्यात मोठा जो घातांक असतो त्याला आपण डिग्री असं म्हणतो. बट यू आर द इंटरेस्टिंग बाय क्वाड्रॅटिक पोलिनोमियल अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग पोलिनोमियल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन्समध्ये आपल्याला पाहिजे की नेमकं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कशाला म्हणायचं. अँड इक्वेशन having one variable and degree is 2 is called quadratic इक्वेशन. त्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये एक चलाचा उपयोग केलेला असतो आणि सर्वात महत्त्वाचं की त्याची डिग्री ही नेमकी 2 असते, म्हणजे हायेस्ट इंडेक्स हा 2 असतो, त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन्समध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, फॉर एक्झाम्पल 5x² + 7x - 10 इज इक्वल्स टू 0. इट इज कॉल्ड द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचं जसं लिनियर इक्वेशन्सचं स्टँडर्ड फॉर्म असतं, अगदी तसंच क्वाड्रॅटिक इक्वेशनचंही स्टँडर्ड फॉर्म असतं. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲज वेल ॲज स्टँडर्ड फॉर्मलाच जनरल फॉर्म असंही म्हटलं जातं. जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म आणि जनरल फॉर्म हे एकच आहे. एखाद्या
वर्ग समीकरणाचं प्रमाणित रूप ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0 इज कॉल्ड स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हिअर ए नॉट इक्वल टू 0. या इक्वेशनमध्ये एची किंमत कधी शून्य असता कामा नये. ॲज वेल ॲज ए कोमा बी कोमा सी आर रियल नंबर्स अँड एक्स इज व्हेरिएबल. बाळांनो, लक्षात घ्या की ज्यावेळेस बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात त्यावेळेस निश्चित आपल्याला टॉपिक समजायला सोपा जातो. आपण मागच्या वर्गामध्ये पोलोनिमियल आणि त्याचे टाईप्स डिपेंड्स ऑन द डिग्रीवरनं पाहिलं होतं. तुम्हाला माहीत होतं की लिनियर पोलोनिमियल्स ज्याची डिग्री 1 असते त्याला लिनियर पोलोनिमियल्स असं म्हटलं जातं. आपण हेही शिकलो होतो क्वाड्रॅटिक पोलोनिमियल ज्या इक्वेशनची डिग्री 2 असते त्याला क्वाड्रॅटिक पोलोनिमियल असं म्हटलं जातं. नंतर आपण क्युबिक पोलोनिमियलही शिकलो होतो. ज्या क्युबिक पोलोनिमियलमध्ये ज्याची डिग्री 3 असते त्याला क्युबिक पोलोनिमियल असं म्हटलं जातं. आणि नंतर आपण बायो क्वाड्रॅटिक पोलोनिमियल्सविषयी विचार केला होता. बायो क्वाड्रॅटिक पोलोनिमियल्स त्याला म्हटलं जातं की ज्याची डिग्री 4 असते. या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं होतं की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, पण तत्पूर्वी आपण डिग्रीविषयी विचार केला. इन ॲन पोलोनिमियल ग्रेटेस्ट इंडेक्स इज कॉल्ड डिग्री. जेव्हा एखाद्या समीकरणामध्ये सर्वात मोठ्यात मोठा घातांक जो असतो त्यालाच त्याची डिग्री असं म्हटलं जातं. मग नेमकं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कशाला म्हटलं जातं? क्वाड्रॅटिक इक्वेशन्स त्याला म्हटलं जातं ॲन इक्वेशन हॅविंग द वन व्हेरिएबल. तुमचं टेक्स्टबुक असंच म्हणते ॲन इक्वेशन हॅविंग द वन व्हेरिएबल अँड डिग्री इज 2. एखाद्या इक्वेशनमध्ये एक चलाचा उपयोग केला असेल आणि डिग्री 2 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल हे पाहिलं 5x² + 7x - 10 इज इक्वल्स टू 0. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म म्हणजे प्रमाणित रूपही असतं. त्याचं स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म हे ax² + bx + c इज इक्वल्स टू 0 असतं. या इक्वेशनमध्ये ए नॉट इक्वल टू काय असावा? 0 असावा. म्हणजे स्क्वेअरिक टर्मचा कोइफिशियंट हा कधी 0 असता कामा नये. नसता ते इक्वेशन तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन राहत नाही तर ते तुमचं लिनियर इक्वेशन तयार होतं. या इक्वेशनमध्ये ए बी आणि सी हे रियल नंबर्स आहेत. हे महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा की ए बी सी हा रियल नंबर आहेत आणि एक्स हा काय आहे? व्हेरिएबल आहे. म्हणजे यामध्ये बी किंवा सी 0 असू शकतो परंतु ए हा कधीच 0 असू नये हे सर्वात महत्त्वाचं. हे सगळ्यात बेसिक या चॅप्टरचं आहे की पोलोनिमियलचे टाईप्स आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कशाला म्हटलं जातं आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म काय आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही याच्याविषयी विचार करू शकता. आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाणार आहोत. ज्या पॉईंट्समध्ये आपण पाहणार आहोत रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आल्सो यालाच झिरोज ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असंही म्हटलं जातं. म्हणजे पहिल्या टॉपिकमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनविषयी माहिती घेतली. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनला रूट्स कसे असतात म्हणजे वर्ग समीकरणाची मुळं नेमकी आपण सर्च कशी करू शकतो. मग वर्ग समीकरणाची मुळं कशाला म्हटले जातात किंवा रूट्स कशाला म्हटलं जातं हे आपण आत्ता पाहणार आहोत की रूट्स किंवा झिरोज रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ॲज वेल ॲज झिरोज. काही पुस्तकामध्ये याला रूट्स असं म्हटलं गेलं आहे किंवा काही पुस्तकामध्ये यालाच झिरोज असंही म्हटलं गेलं आहे. म्हणजे बारकाईने जर विचार केला तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स त्याला म्हटलं जातं. डेफिनेशन्स क्लिअर करून घ्या. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तुमच्यासमोर आलं बाळांनो आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्समध्ये तुम्हाला असं म्हटलं गेलं की द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच इज सॅटिस्फाईज द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल ती व्हॅल्यू पाहिजे परंतु कशाची पाहिजे हे महत्त्वाचं. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच इज सॅटिस्फाईज. लक्षात ठेवा सॅटिस्फाय व्हायला पाहिजे तिने म्हणजे त्याने त्या समीकरणाचे समाधान झालं पाहिजे. ती किंमत व्हेरिएबलची पाहिजे. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच इज सॅटिस्फाय द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज कॉल्ड रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲज वेल ॲज झिरोज ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे समीकरणामध्ये चलाच्या ज्या किमतीनं समीकरणाचं समाधान होतं त्याला आपण त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं झिरोज किंवा रूट्स असं म्हणू शकतो. आपण एखाद्या उदाहरणाद्वारे पाहू शकतो. मग समीकरणाचं समाधान होणं एखादी व्हॅल्यूने त्याला सॅटिस्फाय करणं म्हणजे नेमकं काय करणं
म्हणजे बाळांनो, एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन तुमच्यासमोर आलं तर त्यावेळेस त्याची लेफ्ट हँड साईड इज इक्वल्स टू राईट हँड साईड झाली तर त्याला त्या किमतीला त्या समीकरणाचं समाधान होतं असं म्हणतात. म्हणजे सो वी कॅन टेल अस अगर आपकी LHS इज इक्वल्स टू RHS असं जर तुम्हाला मिळालं तर निश्चित समजायचं की त्या किमतीनं त्या समीकरणाची डावी बाजू जितकी आहे तितकीच उजवी बाजू होते. म्हणजे निश्चित आणि निश्चित ते समीकरण ती किंमत त्या समीकरणाचे काय आहे, रूट्स आहे. आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं एखाद्या समीकरणामध्ये एखादं उदाहरण जर आपण पाहिलं तर त्या उदाहरणामध्ये ते त्या समीकरणाचं रूट्स आहे किंवा नाही. आपण जर असं पाहिलं की एखादं समीकरण तुम्हाला दिलं आणि त्या समीकरणामध्ये त्यांनी असं सांगितलं की ते त्याचं रूट्स आहे किंवा नाही, तर फॉर एक्झाम्पल इफ एक्स इज इक्वल्स टू 1, इफ एक्स इज इक्वल्स टू 1 हे या समीकरणाचं रूट आहे किंवा नाही. म्हणजे ज्यावेळेस मी एकची किंमत समीकरणामध्ये टाकेल आणि एक समीकरण मला दिलं फाइंड एक्स इज इक्वल्स टू 1 इज अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन ॲज वेल ॲज 0 ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि जर तुम्हाला इक्वेशन गिव्हन केलं एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 4 इज इक्वल्स टू 0, या इक्वेशनमध्ये एक्स इज इक्वल्स टू 1 ही जर किंमत आपण पुटअप केली तर जर LHS इज इक्वल्स टू RHS झालं तर ते त्या इक्वेशनचं काय असेल, रूट्स असेल. आणि जर LHS इज इक्वल्स टू RHS झाली नाही तर ती त्याचं सोल्युशन नसेल. म्हणजे पहा, आपण जर याचं सोल्युशन करायला लागलो तर आपल्याला असं मिळेल द गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस 3x माइनस 4 इज इक्वल्स टू 0. थोड़ी देर के लिए आप इसे इक्वेशन नंबर फर्स्ट कहिए, आगे जाके वो आपको काम आएगा. द गिवन इक्वेशन इज, आपको क्या गिवन किया है बच्चों, एक्स स्क्वेयर प्लस 3x माइनस 4 एंड इन दिस इक्वेशन वी पुट x इज इक्वल्स टू 1. एक्स की एक के जगह 2, 3, 4 कितनी भी वैल्यू दे सकते हैं. आपको हर एक वैल्यू के लिए इसे उसमें पुट करने का है और LHS इज इक्वल्स टू RHS होती है क्या देखने का है. पुट एक्स इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. मी अगोदरच सांगितलं होतं की इक्वेशन फर्स्ट माना म्हणजे तुम्हाला एक्स इज इक्वल्स टू 1 ही त्या किंमत त्याच्यामध्ये टाकता येईल. देअरफॉर मग तुम्हाला मिळेल तुमच्या LHSमध्ये जर मी ती किंमत टाकली, आवर LHS इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 3x माइनस 4. तो आपकी RHS तो 0 है, आपको पता है, लेकिन आपकी LHS एक्स स्क्वेयर प्लस 3x माइनस 4 है. जहाँ जहाँ x दिख रहा है वहाँ वहाँ 1 को पुटअप कर डालो. 1 एक्स स्क्वेयर इसका मतलब 1 स्क्वेयर प्लस 3x इंटू 3 इंटू 1 माइनस 4. पहले तो 1 का स्क्वेयर कर देंगे, 1 का स्क्वेयर 1 प्लस 3 1 जा 3 माइनस 4, 3 प्लस 1 4 हो गया और माइनस 4, नथिंग बट 4 माइनस 4 इसका मतलब हो रहा है इज इक्वल्स टू 0. मीन्स आपकी LHS की वैल्यू जितनी आ रही है उतनी ही आपकी RHS की वैल्यू है. देयरफॉर LHS इज इक्वल्स टू RHS. देयरफॉर आप कहेंगे कि 1 इज द रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. डू अंडरस्टैंड. आपको पता होगा कि अगर आपको कोई वैल्यू दी गई और आपने उसे उस इक्वेशन में हॉरिबल की जगह पर पुट कर दिया और आपको LHS इज इक्वल्स टू RHS मिल गया तो उसकी वैल्यू होती है, उसे ही आप रूट्स और जीरोज कहेंगे. यहाँ पे 1 अगर आपने पुट कर दिया तो आपको LHS इज इक्वल्स टू RHS मिल गई. देन 1 इज द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. डू अंडरस्टँड. आगे आपण याच्या पुढं जाऊन पाहू की नेमकं घडतंय काय. की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पहिल्या पेजवरती आपण पोलिनोमियलच्या बाबतीमध्ये विचार केला आहे. दुसऱ्या पेजवरती आपण हे पाहिलं की क्वाड्रेटिक इक्वेशन कशाला म्हटलं जातं आणि त्याचे रूट्स काय असतात. आणि आपण त्याचं स्टँडर्ड फॉर्मही पाहिलं. बाळांनो, 1 बाय 1 एक गोष्ट आपण पाहिली तर तुमच्या पुस्तकामध्ये 31 पेजवरती एक ॲक्टिव्हिटी आणि 33 पेजवरती एक ॲक्टिव्हिटी, अशा 2 ॲक्टिव्हिटी जी आपल्याला गिव्हन केल्या आहेत. अगोदर त्या ॲक्टिव्हिटीज आपण सॉल्व करू आणि नंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.1 कडे जाऊ. म्हणजे आपल्याला 1 बाय 1 एक प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं की क्वाड्रेटिक इक्वेशन त्याला म्हटलं जातं की ज्या इक्वेशनची डिग्री 2 असते आणि त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल्स यूज केलेलं असतं, त्याला तुम्ही क्वाड्रेटिक इक्वेशन्स असं म्हटलं. ज्याच्यामध्ये ए नॉट इक्वल टू 0 असावा, ABC ह्या रिअल नंबर्स असतील आणि एक्स हे व्हेरिएबल असेल. एक्स स्क्वेअर
प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0 हे त्याचं स्टँडर्ड फॉर्म असेल. आणि नंतर आपण पाहिलं द व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल विच इज सॅटिस्फाय द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट इज कॉल्ड रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे ज्या किमतीनं समीकरणाचं समाधान होईल एल एच एस इज इक्वल टू आर एच एस होईल त्याला आपण त्याचं काय म्हटलं जातं, आपण रूट्स किंवा झिरोज असं म्हटलं. आपण पुढं जाऊन ॲक्टिव्हिटीज सॉल्व करू. फर्स्टली पेज नंबर टेक्स्टबुक पेज नंबर 31वरती एक ॲक्टिव्हिटी आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं आहे की खाली एक चार्ट दिला आणि तो चार्ट पूर्ण करायचा आहे. आपण बोर्ड अभावी तो वन बाय वन इक्वेशनमध्ये क्लिअर करू. तुम्ही टेक्स्टबुकच्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तो क्लिअर करून घ्या. नाव स्टार्ट आवर फर्स्ट ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमध्ये बाळांनो तुम्हाला 3 इक्वेशन्स दिलेत आणि त्या 3 इक्वेशन्समध्ये तुम्हाला असं सांगितलं आहे की त्या इक्वेशनचं जनरल फॉर्म लिहा आणि देन राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. म्हणजे या 3 कॉलम केलेत. फर्स्ट कॉलममध्ये इक्वेशन्स आहेत, सेकंड कॉलममध्ये तुम्हाला जनरल फॉर्म म्हणजे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0 या फॉर्ममध्ये ते क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तुम्हाला लिहायचं आहे. आणि नंतर तुम्हाला ए बी सीच्या काय लिहायच्या आहेत, किमती लिहायच्या आहेत. म्हणजे पहा फर्स्ट इक्वेशन्स तुम्हाला गिव्हन केलं आहे की एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल्स टू 0 या इक्वेशनला तुम्हाला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि नंतर ए बी सीच्या किमती लिहायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0 आणि या इक्वेशनमध्ये ए बी आणि सी हे व्हेरिएबल्स आहेत आणि एक्स हे तुमचं चल आहे. तर या दिलेल्या इक्वेशनमध्ये पहा लक्षात ठेवा स्क्वेअरिक टर्मचा कोइफिशियंट इथं 1 आहे, इथं सी कॉन्स्टंट इथं 4 आहे -4 आहे आणि एक्स म्हणजे बी ही टर्म्स तुमची ओमेट झाली आहे. मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिताना तुम्ही काय लिहिताल, म्हणजे जनरल फॉर्ममध्ये लिहिताना तुम्ही लिहिताल एक्स स्क्वेअर जी टर्म्स ओमेट झाली आहे कनेक्ट बाय प्लस 0 एक्स -4 इज इक्वल्स टू 0 हे तुमचं झालं स्टँडर्ड फॉर्म म्हणजे जनरल फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. या इक्वेशनचं कम्पेरिंग जर तुम्ही ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0 बरोबर केलं तर तुम्हाला भेटेल ए ची व्हॅल्यू भेटेल ए इज इक्वल्स टू 1, तुम्हाला बी ची व्हॅल्यू भेटेल बी इज इक्वल्स टू 0 आणि तुम्हाला सी ची व्हॅल्यू भेटेल सी इज इक्वल्स टू -4. बिल्कुल ईजी सिंपल है लेकिन आगे जाके बहुत काम को आएगा. काम में आ जा सकता है कि ए बी सी की वैल्यूज़ कैसे फाइंड करेंगे. हर एक इक्वेशन को स्टैंडर्ड फॉर्म में लिख दो और स्टैंडर्ड फॉर्म में लिखने के बाद उसे कंपेयर कर दो एक्स स्क्वेयर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. देन राइट डाउन द ए इज इक्वल्स ए बी और सी की वैल्यू. सेकेंड इक्वेशंस गिवन किया है वाई स्क्वेयर इज इक्वल्स टू 2y -7. ये इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन है लेकिन स्टैंडर्ड फॉर्म में नहीं है. फर्स्ट तो स्क्वेरिक टर्म रहते हैं, बाद में एक्स की टर्म रहती है और बाद में कांस्टेंट रहता है. तो इसका स्टैंडर्ड फॉर्म आपके सामने आ जाएगा. वाई स्क्वेयर तो एज इट इज रखेंगे, 2y पॉजिटिव है, चेंज बिकम्स तो आपको निगेटिव मिलेगा. लेफ्ट हैंड साइड को आपने उसे ट्रांसफर कर दिया तो पॉजिटिव का निगेटिव बन जाएगा. और ये माइनस कांस्टेंट है, अगर उसे आपने ट्रांसफर कर दिया तो ये +7 बन जाएगा इज इक्वल्स टू RHS मिस राइट हैंड साइड को कुछ भी नहीं बचेगा तो इसका मतलब यहाँ 0 है. देन वी कंपेयर दिस इक्वेशन बाय ए एक्स स्क्वेयर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. Therefore we get the values of A, B and C. A is equals to nothing but 1, B is equals to -2i का मतलब हो रहा है -2 and C is equals to 7. That is सेकेंड इक्वेशन भी आपका बहुत ईजी है. थर्ड वाला इक्वेशन भी आपको गिवन किया है. यहाँ पे मुझे लगता है यहाँ कांस्टेंट टर्म ओमिट हो गई है. थर्ड इक्वेशन आपको गिवन किया है एक्स स्क्वेयर प्लस 2x इज इक्वल्स टू 0. तो यहाँ पे बच्चों अगर आपको जनरल फॉर्म में लिखना होगा तो यहाँ पे कांस्टेंट टर्म नहीं है, किसको भी कनेक्ट करना है तो प्लस से कनेक्ट कर दो और उस जगह पर 0 लिख दो. देन जनरल फॉर्म एक्स स्क्वेयर प्लस 2x प्लस 0 इज इक्वल्स टू 0 इज नोन एज स्टैंडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन एंड देन राइट द वैल्यूज ऑफ ए बी सी. ये तो फिर भी आपको 1 मिल रहा है. आल्सो बी की कंपैरिजन 2x से करेंगे मीन्स बी एक्स आपको 2 मिल रहा है और कांस्टेंट टर्म c इज इक्वल्स टू 0. ये वाली आपकी फर्स्ट एक्टिविटी है.
कॉलम करके नहीं सॉल्व किए, डायरेक्ट सॉल्व किए। आप टेक्स्ट बुक पेज नंबर 31 पे इसे पूरा कर दो कि ABC की वैल्यूज़ कैसे लिखेंगे और उसका स्टैंडर्ड फॉर्म कैसा कर सकते हैं। तो चलो नेक्स्ट एक्टिविटीज़ की तरफ जाएंगे। टेक्स्ट बुक पेज नंबर 33 पे आपको एक फिर से एक्टिविटी दी है, जिस एक्टिविटी में पूछा है फाइंड द वैल्यूज ऑफ के इफ x इज इक्वल्स टू 5 इज द वन रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन। सो नाउ स्टार्ट आवर सेकंड ॲक्टिव्हिटी पेज नंबर 33 वर आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की इफ एक्स इज इक्वल्स टू 5, इफ एक्स इज इक्वल्स टू 5 इज द रूट ऑफ आपण रूट म्हणजे काय पाहिलं होतं, रूट ऑफ इक्वेशन विच इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इज इक्वल्स टू 0, देन फाइंड द वैल्यू ऑफ के। इस इक्वेशन में x इज इक्वल्स टू 5 इज द वन रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, आणि जर ते क्वाड्रेटिक इक्वेशनचं रूट असेल तर या केची किंमत तुम्हाला काय करायची आहे, शोधायची आहे। तर चला आपण याचं सोल्युशन करू। तुम्हाला ज्या ठिकाणी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फिल इन द ब्लँक्स दिल्यात त्या फिल इन द ब्लँक्स पुटअप करायचे आहेत, भरायच्यात, आणि त्या फिल इन द ब्लँक्स भरता असताना तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची घटना करायची आहे की जिथं तुम्हाला योग्य ती फिल इन द ब्लँक्स भरायची आहे ना, ती तुम्ही या ठिकाणावरनं पाहून भरू शकता किंवा तुम्ही स्वतः ट्राय करू शकता। द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, इक्वेशन इज गिवन इक्वेशन, तुम्हाला इक्वेशन गिवन केले ax स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इज इक्वल्स टू 0, आणि तुम्हाला असं म्हटलं बाळांनो की वन ऑफ द रूट क्वाड्रेटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात आणि त्यापैकी वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इज इक्वल्स टू 0 इज काय दिलंय, x इज इक्वल्स टू 5 मीन्स वन ऑफ द रूट इज 5। आता आपल्याला या 5ला लेट x इज इक्वल्स टू 5 देन वी गेट, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी x दिसेल त्या त्या ठिकाणी मी 5 टाकण्याचा प्रयत्न करेल। के एक्स स्क्वेअर मीन्स 5 स्क्वेअर मायनस 14 इंटू एक्स का मतलब है 5 माइनस 5 इज इक्वल्स टू 0। तो 5 का स्क्वेयर बन जाता है 25 के स्क्वेयर माइनस 14 5 जा 70 माइनस 5 इज इक्वल्स टू 0। ये माइनस माइनस तो प्लस हो रहा है, मीन्स 70 माइनस 5 माइनस प्लस 25 के स्क्वेयर माइनस 75 इज इक्वल्स टू 0। 25 के स्क्वेयर, आई एम सॉरी यहाँ पे केस का स्क्वेयर नहीं है, खाली एक्स का स्क्वेयर है, के स्क्वेयर नहीं हो सकता। के इज द एनी कांस्टेंट नंबर, के माइनस 75 है इज इक्वल्स टू क्या बन जाएगा 75। 25 मल्टीप्लाई चेंज बिकम्स द डिवाइड, के इज इक्वल्स टू 75 बाय 25 वी गेट द के इज इक्वल्स टू 3। आपल्याला केची किंमत 3 अशी मिळालेली आहे। ही तुमची सेकंड ॲक्टिव्हिटी होती बाळांनो। तुम्हाला क्लिअर दिसावं बोर्डवरती आणि एक्झाम्पल सोडवताना तुम्ही पाहावं, त्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि निश्चित नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या पॉईंटमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 ऑन पेज 34 वरती आपण जाणार आहोत। हॅव अ नाईस डे अँड पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा। या कोरोनाच्या काळामध्ये आपण कीप इट अप राहताल आणि आपला अभ्यास पूर्णतः मनातून करताल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।